केवळ वंदना म्हणणे किंवा पांढरे कपडे घालणे म्हणजे बौद्ध होणे नव्हे, तर बुद्धाने दाखविलेल्या समता, करुणा आणि मानवतेच्या मार्गावर चालणे म्हणजे खऱ्या अर्थाने बुद्धम शरणम गच्छामी होय, असे प्रतिपादन भंते राहुल शाक्यपुत्र यांनी केले. अशोकनगर येथील कपिल मंडळ बुद्ध विहारात आयोजित 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर व नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने तथागत बुद्ध जयंती व माता रमाई स्मृती दिनानिमित्त 18 ते 27 मे दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मदेशना देताना भंते राहुल शाक्यपुत्र यांनी समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या वास्तवावर परखड बोट ठेवले. बुद्धाने जात संपवली, मात्र आपण गेल्या 70 वर्षात महार समाजातील पोट जाती अधिक मजबूत केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लग्न, मतदान आणि सामाजिक संबंधात आजही जात पाहिली जाते. हीच धम्माच्या प्रगतीतील मोठी अडचण असल्याचे ते म्हणाले. शिबिराचे उद्घाटन राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर, भदंत नागसेन, भदंत शिल्वसलकरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या 10 दिवसीय शिबिरात धम्म, त्रिपिटक, पंचशील आणि व्यक्तिमत्व विकासासारख्या 40 विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.डी. सांभारे यांनी केले, तर संचालन विलास नागदिवे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.